विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. आज आहे 12 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे ते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. पहिला प्रश्न आहे, भारतीय मानक ब्युरो कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे? 4 ऑप्शन आहेत. व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करायचे आणि जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय. याविषयी अधिकची माहिती. भारतीय मानक ब्युरोने अत्यावश्यक सहाय्यक उत्पादनाच्या राष्ट्रीय सूची उपक्रमांतर्गत वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी मानके प्रकाशित केली. BIS ही भारतीय मानक ब्युरो अधिनियम 2016 अंतर्गत स्थापित भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. भारतातील वस्तूंचे मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. तिसरा मुद्दा, ती आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था ISO आणि आंतरराष्ट्रीय विद्युत तांत्रिक आयोग IEC मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. BIS ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वसलेलं आहे? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र. आणि स्पेसिफिक कुठे आहे तर बोरिवली या ठिकाणी स्थित आहे. अधिकची माहिती. महाराष्ट्र वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वार्षिक तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाचा आढावा घेतला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील बोरिवली जवळ असून ते ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. सुरुवातीला कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे हे उद्यान 1974 मध्ये बोरिवली राष्ट्रीय उद्यान आणि नंतर 1981 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असे नामांतरित झाले. हे उद्यान 103 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले असून ते मुंबईच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास 20% आहे. कान्हेरी लेणी इसवी सन 9व्या शतकापासून ते इसवी सन 1ल्या शतकापर्यंत या प्राचीन बौद्ध शेल कोरीव रचना या ठिकाणी आहेत. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला मायन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी, फिलिपिन्स या ठिकाणी आहे. अधिकची माहिती. मायन ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर मनिलाच्या दक्षिणेकडील भागातून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मायन ज्वालामुखी हा फिलिपिन्समधील लुझॉन बेटावरील अल्बे प्रांतात स्थित एक सक्रिय स्ट्रॅटो व्होल्कॅनो आहे, म्हणजे स्तरित ज्वालामुखी. तो पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा एक भाग आहे आणि फिलिपिन्स मोबाईल बेल्टच्या खाली फिलिपिन्स सी प्लेटच्या अधपतनामुळे त्याची निर्मिती झाली आहे. हा ज्वालामुखी अल्बे आखाताच्या वर सुमारे 2462 मीटर उंच आहे आणि तो त्याच्या अत्यंत सममित शंकूच्या आकारासाठी ओळखला जातो. तो मायन ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येतो आणि त्याच्या शिखरावर एक विवर असून त्याचे वरचे उतार तीव्र आहेत. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 4 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. जगभरातील अग्निशमन दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन साजरा केला जातो. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे झालेल्या एका भीषण वणव्याच्या घटनेनंतर 1999 मध्ये या दिवसाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये 5 अग्निशमन जवानांचा मृत्यू झाला होता. हा दिवस जीव आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलांच्या जवानांचे शौर्य, समर्पण आणि त्यागाचा गौरव करतो. आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी हे एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करते. पुढील प्रश्न, इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स कोणत्या संस्थेद्वारे नियंत्रित केल्या जातात? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट हा एक नवीन ट्रेडिंग सेगमेंट म्हणून सुरू केला. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट हा डीमॅट खात्यांमध्ये ठेवलेल्या प्रत्यक्ष सोन्याच्या मालकीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डीमॅट स्वरूपातील सिक्युरिटीज आहेत. यातील सोने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ द्वारे नियंत्रित तिजोऱ्यांमध्ये साठवले जाते. एक सेवी नोंदणीकृत तिजोरी व्यवस्थापित सुरक्षित साठवणूक आणि मानकीकरण सुनिश्चित करतो. प्रत्येक EGRला प्रत्यक्ष सोन्याचा आधार असतो, ज्यामुळे त्याची सत्यता सुनिश्चित होते. प्रत्यक्ष सोने जमा केले जाते आणि त्याचे EGR युनिट्समध्ये रूपांतरित केले जाते, जे एक्सचेंजवर खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असतात. गुंतवणूकदार EGRचे पुन्हा प्रत्यक्ष सोन्यामध्ये रूपांतर देखील करू शकतात. पुढील प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने
पानवठ्यावरील वार्षिक मचान जनगणनेद्वारे वन्यजीवासंबंधी महत्वाची माहिती उघड केली. या जनगणनेत वन कर्मचारी पाण्याच्या स्रोतांजवळील उंच मचानावरून प्राण्यांचे निरीक्षण करतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि तो राज्यातील सर्वात मोठा व सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प आहे. तो सुमारे 1727 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला असून त्याची स्थापना 1955 मध्ये झाली. चौथा मुद्दा, या प्रकल्पात ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश आहे. ताडोबा हे नाव एका स्थानिक आदिवासी देवतेवरून आले आहे, तर अंधारी हे नाव अंधारी नदीवरून आले आहे. पुढील प्रश्न, ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस वरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. अधिकची माहिती, नवी दिल्ली येथे अनिल चौहान यांच्या हस्ते न्यूरल सीमांचा विस्तार आणि त्याचे धोरणात्मक परिणाम या शीर्षकाखाली ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस परिषदेचे उद्घाटन झाले. ही परिषद मुख्यालय एकात्मिक संरक्षण दल आणि संयुक्त युद्ध अभ्यासक्रम यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. या कार्यक्रमाअंतर्गत बीसीआयच्या संरक्षण आणि नागरी उपायांवर चर्चा करण्यासाठी लष्करी नेते, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, शिक्षकतज्ञ आणि स्टार्टअप एकत्र आले होते. चौथा मुद्दा, राष्ट्रीय सुरक्षा कार्यात्मक कार्यक्षमता आणि सामाजिक लाभांसाठी बीसीआयचा उपयोग करण्याकरिता सहकार्यावर परिषदेत भर देण्यात आला. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न, उडगाम पोर्टल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तरी हे पोर्टल विकसित केलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने, म्हणजेच ऑप्शन बी. भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयाला कळवले की मृत खातेधारकांच्या निधीचा शोध घेण्यासाठी कायदेशीर वारसांना मदत करण्याकरिता 30 बँकांना उडगाम पोर्टलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आता उडगाम म्हणजे काय, तर अनक्लेम्ड डिपॉझिट गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन, दावा न केलेल्या ठेवी माहिती मिळवण्याचे प्रवेशद्वार असून हे भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेले एक ऑनलाईन पोर्टल आहे. हे पोर्टल रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन फायनान्शियल टेक्नॉलॉजी अँड अलाइड सर्व्हिसेस आणि निवडक बँकांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. उडगाम नोंदणीकृत वापरकर्त्यांना एकाच केंद्रीकृत प्लॅटफॉर्मद्वारे अनेक बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी आणि खाती शोधण्याची सुविधा देते. पुढील प्रश्न, डोर्जिलुंग जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भूतान या देशामध्ये आहे. अधिकची माहिती, भूतान सरकारने जागतिक बँकेने 1125 मेगावॅट क्षमतेच्या डोर्जिलुंग जलविद्युत प्रकल्पासाठी 515 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या वित्तपुरवठा करारावर स्वाक्षरी केली. डोर्जिलुंग जलविद्युत प्रकल्प हा पूर्व भूतानमधील कुरिच्चू नदीवर बांधला जात असलेला एक रन ऑफ रिव्हर जलविद्युत प्रकल्प आहे. कुरिच्चू नदी ही द्रांग मेच्चू नदीची उपनदी आहे, जी मानस नदी म्हणून भारतात प्रवेश करते. या प्रकल्पात एक कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी धरण आणि 6 फ्रान्सिस टर्बाइन असलेले एक भूमिगत वीज केंद्र यांचा समावेश आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून वित्त पुरवठा केला जात असून डोर्जिलुंग हायड्रो पॉवर लिमिटेडद्वारे तो विकसित केला जात आहे. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राजस्थान. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर, कर्नाटकची बेंगळुरू, ओडिसाची भुवनेश्वर, तर गुजरातची कॅपिटल काय? तुमच्यासाठी होमवर्क आहे, गुजरातची कॅपिटल आणि मुख्यमंत्री कमेंट करायचं आहे. याविषयी अधिकची माहिती, पर्यावरणवाद्यांनी सांबर सरोवराजवळील प्रस्तावित 100 मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते या प्रकल्पामुळे या प्रदेशातील नाजूक पाणथळ परिसंस्था आणि जैवविविधतेला हानी पोहोचू शकते. राजस्थानच्या जयपूर आणि नागौर जिल्ह्यांमध्ये असलेले सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर असून त्याचा आकार लंब वर्तुळाकार आहे. हे खाऱ्या पाण्याचे पाणथळ क्षेत्र अरवली पर्वतरांगांनी वेढलेले असून त्याला रुपनगड, मेंढा, सामोड, खारी आणि खंडेला या 5 प्रवाहांद्वारे पाणीपुरवठा होतो. त्याचे पर्यावरणीय महत्व आणि स्थलांतरित पक्षी व पाणथळ जैवविविधतेसाठी असलेले महत्व यामुळे 1990 मध्ये याला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात. पहिला प्रश्न, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या क्राईम इन इंडिया 2024 अहवालानुसार महानगरांमध्ये सर्वाधिक सायबर क्राईम रेट कोणत्या शहरात नोंदवला गेला? उत्तर आहे ऑप्शन डी, बेंगळुरू. पुढील प्रश्न, भारताची पहिली स्पेसटेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली? उत्तर आहे ऑप्शन ए, स्कायरूट एरोस्पेस. पुढील प्रश्न, दुसऱ्या जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए, जयपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, जगातील पहिले स्मार्ट आयलँड मॉनिटरिंग सिस्टीम कोठे सुरू करण्यात आले?
उत्तर आहे ऑप्शन डी गालापागोस बेटे. पुढील प्रश्न, वर्ष 2026 साठी युनेस्को वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्काराने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी सुदानी पत्रकार संघ. पुढील प्रश्न, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026 नुसार वर्ष 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा प्रेक्षण प्राप्त करणारा देश कोणता? तर तो आहे भारत, यानंतर मेक्सिको आणि 3 नंबरला आहे चीन. पुढील प्रश्न, 2026-27 हंगामासाठी केंद्र सरकारने ऊसाचा फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस किती निश्चित केला? तर तो केला आहे ऑप्शन ए 365 रुपये प्रति क्विंटल. नेक्स्ट, जागतिक थॅलेसेमिया दिन निमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणते नवीन मिशन सुरू केले? तर ते आहे ऑप्शन ए मिशन झिरो थॅलेसेमिया म्हणजेच ऑप्शन ए. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या संघामध्ये मुक्त व्यापार करार 2027च्या सुरुवातीला लागू होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी युरोपियन युनियन. नेक्स्ट, नासाद्वारे चाचणी करण्यात आलेले 120 किलोवॅट लिथियम फेड प्लाझ्मा इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन बी मॅग्नेटो प्लाझ्मा डायनॅमिक थ्रस्टर. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026 मध्ये दक्षिण आशियाचा प्रादेशिक किताब कोणी जिंकला? आयशा किरण, रोशनी मुखर्जी, आनंद कुमार की सोमा मंडल? या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. जर तुम्हाला आमचे एफर्ट्स कंटेंट आवडलं असेल तर लाईक हाईप चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्यासाठी QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.